चला, एका खूप इंटरेस्टिंग पण तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, एकीकडे देवाचं अस्तित्व आहे, जे अनंत आहे, शाश्वत आहे, काळाच्या आणि जागेच्या पलीकडचं, आणि दुसरीकडे आपलं जग, जे वेळेत, अवकाशात बांधलेलं आहे, जिथे प्रत्येक गोष्ट बदलते, सुरू होते आणि संपते. ही दोन पूर्णपणे वेगळी वास्तवं, म्हणजे एकमेकांशी जोडलेली कशी असू शकतात? आणि हाच प्रश्न अनेक तत्वज्ञ आणि काय म्हणतात त्याला धर्मशास्त्रज्ञांना हजारो वर्षांपासून सतावत आला आहे. आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो नेमक्या ह्याच प्रश्नाला हात घालतो. तो देवाचं स्वरूप, ज्याला तो शाश्वत अनंत म्हणतो, आणि आपलं जग म्हणजे अवकाशकाळ यांच्यातील नात्यावर एक विशिष्ट आणि खूप सविस्तर दृष्टिकोन मांडतो. बरोबर. आणि आपलं आजचं काम हेच आहे की या स्रोतांमधले महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणे. एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी की हा स्रोत बायबलमधील काही वचनांना आधार मानून काही गोष्टी सत्य म्हणून सांगतो, पण त्याचबरोबर त्यावर आधारित अनेक तर्कशुद्ध अनुमानही मांडतो. आपण या दोन्हीतला फरक लक्षात घेऊनच पुढे जाणार आहोत. हो, हे महत्वाचं आहे. चला तर मग या विचारांच्या सागरात एक खोल डुबकी मारूया. सुरुवातीलाच हा स्रोत दोन पूर्णपणे भिन्न विश्वांची कल्पना मांडतो. पहिला आहे देवाचं विश्व. हे अनंत, शाश्वत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपरिवर्तनीय आहे. यालाच लेखात शाश्वत अनंत असं म्हटलं आहे. ही कल्पनाच म्हणजे आपल्या आकलनापलीकडची आहे. हो, आणि इथेच एक महत्वाचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. शाश्वत अनंत म्हणजे फक्त न संपणारा वेळ किंवा न संपणारी जागा नाही. अच्छा? म्हणजे असं नाही की आपण आपल्या अवकाशयानातून अब्जावधी वर्ष प्रवास करत राहिलो तर किथे पोहोचू. नाही. हा स्रोत म्हणतो की ते एक पूर्णपणे वेगळं अस्तित्वाचं परिमाण आहे, एक डायमेन्शन ऑफ बीइंग, जिथे फक्त आणि फक्त देवच आहे. तिथे बदल अशक्य आहे. बदल अशक्य का? कारण बदलाची गरज अपूर्णतेतून येते. जी गोष्ट परिपूर्ण आहे ती जर बदलली तर ती कमीच होईल, जास्त चांगली नाही होऊ शकत. बरोबर. या स्रोताचा युक्तिवाद असा आहे की देव परिपूर्ण असल्यामुळे त्याच्या अस्तित्वात कोणताही बदल शक्य नाही. आणि याउलट आपलं अवकाश काळाचं विश्व, ते सतत बदलत असतं. इथे जन्म, वाढ, मृत्यू हे चक्रच अस्तित्वाचा नियम आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या अवकाश काळात राहणारे आपल्यासारखे जीव देवाच्या त्या शाश्वत अनंत विश्वाला कधीच पूर्णपणे समजू शकत नाहीत. हो. म्हणजे आपल्या जाणीवेवर, आपल्या बुद्धीवर अवकाश काळाची एक मर्यादा आहे. आपण फक्त तेवढंच समजू शकतो जेवढं देवाने या आपल्या मर्यादित जगात प्रकट केलं आहे. म्हणजे जसं की एखादं द्विमितीय चित्र, म्हणजे 2D चित्रातलं पात्र 3D जगाचा अनुभव घेऊ शकत नाही, तसं काहीसं. बरोबर. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आपला आणि देवाच्या अस्तित्वाचा फरक त्याहूनही मोठा आहे. आणि हा स्रोत हे अगदी स्पष्ट करतो की शाश्वत अनंत हे अवकाश काळाचं अमर्याद विस्तारीकरण नाही, ही दोन वेगळी वास्तवं आहेत. ठीक आहे. मग आपल्या या बदलणाऱ्या विश्वाचं काय? या अवकाश काळाचं काय? स्रोत म्हणतो की देवाने हे विश्व आपल्या अनंत अस्तित्वात ठेवले आहे. ही कल्पनाच अफाट आहे. हो, हे एक निर्मित क्षेत्र आहे. जसं आपण कॅनव्हासवर एक चित्र काढतो तसं. या क्षेत्रात राहणाऱ्या आपल्यासारख्या जीवासाठी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या गोष्टी खऱ्या आहेत. इथे बदल आहे, अस्तित्व आहे आणि अस्तित्वहीनता सुद्धा आहे. अस्तित्वहीनता म्हणजे नॉन एक्झिस्टन्स. हो, म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात येण्यापूर्वी ती नव्हती आणि नष्ट झाल्यावर ती नसते. पण स्रोतानुसार या सगळ्या संकल्पना फक्त आपल्या अवकाश काळाच्या मर्यादेतच अर्थपूर्ण आहेत. देवाच्या शाश्वत अनंत विश्वात पूर्वी किंवा नंतर असं काहीच नाही. या स्रोतामध्ये खूप सुंदर उपमा वापरली आहे जी हा मुद्दा अधिक स्पष्ट करते. देवाच्या अनंत अस्तित्वाच्या महासागरात आपलं अवकाश काळाचं विश्व म्हणजे पाण्याच्या एका थेंबासारखं आहे. म्हणजे आपल्या अब्जावधी आकाशगंगा, आपली पृथ्वी, आपलं आयुष्य हे सगळं त्या एका थेंबात आहे. ही उपमा खूप महत्वाची आहे खरंच, कारण ती निर्माता आणि निर्मिती यांच्यातील फरक दाखवते. आपण त्या महासागराच्या आत आहोत, पण आपण स्वतः महासागर नाही. त्या थेंबाचे भौतिक नियम वेगळे आहेत
आणि महासागराच्या अस्तित्वाचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. आणि तो थेंब महासागरावर अवलंबून आहे, पण महासागर त्या थेंबावर अवलंबून नाही. अगदी बरोबर. हे सगळं तात्विकदृष्ट्या खूप आकर्षक आहे, पण यामुळे एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. जर देव इतका वेगळा, अपरिवर्तनीय आणि काळाच्या पलीकडचा आहे, तर तो आपल्या या सतत बदलणाऱ्या जगाशी संवाद कसा साधतो? म्हणजे जर तो काळाच्या पलीकडे आहे, तर तो आपल्या आज घडणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा आपल्या उद्यामध्ये कसा काय हस्तक्षेप करू शकतो? उत्तम प्रश्न. आणि इथेच काळाची संकल्पना समजून घेणं महत्वाचं ठरतं. स्रोतानुसार देवासाठी भूतकाळ किंवा भविष्यकाळ असं काही अस्तित्वातच नाही. काहीच नाही. नाही. त्याच्यासाठी फक्त एकच काळ आहे, तो म्हणजे शाश्वत वर्तमान काळ किंवा आत्ता. आपल्या अवकाश काळाची संपूर्ण वेळरेषा, म्हणजे विश्वाच्या सुरुवातीच्या बिग बॅगपासून ते अब्जावधी वर्षानंतर होणाऱ्या विश्वाच्या अंतापर्यंत, ही संपूर्ण रेषा देवासाठी एकाच वेळी आत्ता अस्तित्वात आहे. अरे वाह! म्हणजे आपण वेळेला एका नदीसारखं पाहतो जी वाहत जाते आणि आपण त्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. पण देवासाठी ती नदी म्हणजे एकाच वेळी दिसणारं एक गोठवलेलं सरोवर आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं एकाच नजरेत. ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. हो, जणू काही आपण एका पुस्तकाचं एक एक पान वाचत आहोत, पण लेखकाला संपूर्ण पुस्तक आधीच माहीत आहे, कारण त्यानेच ते लिहिलं आहे. अगदी तसंच. पण मग यामुळे संकल्प स्वातंत्र्याचा मुद्दा थोडा गुंतागुंतीचा होत नाही का? म्हणजे जर देवाला आधीच माहीत आहे की मी उद्या काय निवडणार आहे, तर माझी निवड खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे का? आहे. हाच तर विरोधाभास वाटतो. स्रोत यावर थेट भाष्य करत नाही, पण तो एक मार्ग सुचवतो. तो म्हणतो की देवाचं माहीत असणं आणि आपलं कार्यकारण म्हणजे कॉझॅलिटी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवाला माहीत आहे कारण त्याच्या दृष्टिकोनातून ते आधीच घडलेले आहे. पण आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या अवकाश काळात आपण ते आपल्या स्वातंत्र्याने निवडत असतो. बरोबर. हे समजायला थोडं कठीण आहे, कारण आपण काळाच्या आतून विचार करत आहोत. आपण त्या नदीत वाहत आहोत. जो काठावर उभा राहून संपूर्ण नदी पाहू शकतो, त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी वास्तवाची व्याख्याच वेगळी आहे. या संदर्भात श्रोत्यामध्ये एक आणखी धाडसी आणि आश्चर्यकारक कल्पना मांडली आहे. ती म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून आपलं हे संपूर्ण वास्तव एखाद्या स्वप्नासारखं किंवा विचारासारखं असू शकतं. हो, आणि ही कल्पना अनेकदा गैरसमज निर्माण करते. थांबा. ही स्वप्नाची उपमा थोडी धोकादायक नाही का? म्हणजे जर हे सगळं देवाचं स्वप्न असेल, तर आपल्या कृतींना, आपल्या निवडींना, आपल्या दुःखाला काहीच महत्त्व उरत नाही. आपण फक्त एका नाटकातील पात्र ठरतो. आपलं अस्तित्वच तकलादू वाटू लागतं. बरोबर. आणि म्हणूनच स्रोत लगेचच ही गोष्ट स्पष्ट करतो. तो म्हणतो की जरी ते स्वप्न असलं तरी ते देवाच्या आत आहे, ते देवाच्या चेतनेचा भाग आहे. त्यामुळे ते आपल्यासाठी असत्य ठरत नाही. अच्छा. आपल्या स्वप्नात आपल्याला दिसणारी माणसं आपल्यासाठी खरी नसतात, पण ती आपल्या मनाचा भाग असतात. इथे फरक एवढाच आहे की आपण स्वतःच त्या स्वप्नातील पात्र आहोत आणि आपल्याला स्वतःची चेतना आणि निवड स्वातंत्र्य आहे. या कल्पनेचा उद्देश आपलं विश्व क्षुल्लक आहे हे दाखवणे नाही, तर निर्माता आणि निर्मिती यांच्या अस्तित्वातील मूलभूत फरक स्पष्ट करणे आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं वास्तव हे देवाच्या तुलनेत वेगळ्या पातळीवरचं आहे. ते देवाच्या बरोबरीचं नाही, पण असत्यही नाही, कारण ते देवाच्याच अस्तित्वाचा एक भाग आहे. हा एक खूप सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि स्रोत इथे एक प्रश्न विचारून आपल्याला विचार करायला लावतो की आपल्या मर्यादित अनुभवात फक्त दोनच शक्यता आहेत. एकतर गोष्ट वास्तव असते किंवा स्वप्न असते. पण देवासाठी, जो अस्तित्वाचा उगम आहे, त्याच्यासाठी या पलीकडेही अस्तित्वाचे अनेक प्रकार असू शकतात का, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही? ओके. म्हणजे आपण आत्तापर्यंत पाहिलं की दोन विश्व आहेत. आपलं जग देवाच्या अस्तित्वाच्या महासागरातल्या एका थेंबासारखं आहे आणि आपला संपूर्ण काळ देवासाठी एकाच क्षणात आहे. मग प्रश्न असा येतो की देवाने हे असं वेगळं, बदलणारं आणि मर्यादित विश्व निर्माणच का केलं? या जगात दुःख, बदल आणि अपूर्णता काय आहे? इथेच कदाचित पाप आणि संकल्प स्वातंत्र्याचा मुद्दा येतो. बरोबर? अगदी बरोबर. तुम्ही चर्चेला अगदी योग्य वळण दिलं आहे. हा स्रोत केवळ तात्विक चर्चा करून थांबत नाही, तर तो या सर्व संकल्पनांना एका मोठ्या योजनेशी जोडतो. स्रोतानुसार देवाने मानव आणि देवदूत यांसारख्या चेतना असलेल्या जीवांना संकल्प स्वातंत्र्य दिलं, फ्री विल. आणि हे स्वातंत्र्य खरं असण्याला हवं असेल
तर त्यात देवाला नाकारण्याची म्हणजेच पाप करण्याची शक्यताही असायलाच हवी. हो, आणि इथे स्रोत एक खूप धाडसी विधान करतो. तो म्हणतो की देवाच्या विशेष हस्तक्षेपाशिवाय कोणताही निर्मित जीव पाप करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही, हे निश्चित आहे. असं का? कारण केवळ देवच मूळतः आणि स्वभावाने परिपूर्ण आणि नीतिमान आहे. प्रत्येक निर्मिती गोष्टीत अपूर्णतेची शक्यता असतेच. त्यामुळे संकल्प स्वातंत्र्य दिल्यावर कोणीतरी त्याचा चुकीचा वापर करणार हे त्या स्वातंत्र्याच्या व्याख्येतच अंतर्भूत होतं. ही एक अपरिहार्य शक्यता होती. मग या समस्येचं निराकरण काय? देवानं अशी निर्मिती का केली जिच्यात बिघाड होणं अटळ होतं? इथेच त्या मोठ्या योजनेचा भाग येतो आणि देवाचा दुसरा अंश यांची भूमिका सुरू होते. एक मिनिट थांबा. देवाचा दुसरा अंश ही संकल्पना थोडी समजावून सांगाल का? स्रोतामध्ये याबद्दल काय म्हटले आहे? हे म्हणजे नक्की कोण? कारण हा शब्द कदाचित सगळ्यांच्या परिचयाचा नसेल. नक्कीच. ख्रिश्चन धर्मशास्त्रानुसार देव एक आहे, पण तो 3 व्यक्तींमध्ये अस्तित्वात आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. यालाच ट्रिनिटी किंवा त्रय्यक म्हणतात. यातील पुत्र म्हणजेच येशू ख्रिस्त म्हणजेच देवाचा दुसरा अंश ओके. मग आता स्वतः निर्मितीचा भाग बनतो. म्हणजेच देवाचा दुसरा अंश एक निर्मित जीव म्हणून म्हणजे मानव म्हणून आपल्या ह्या अवकाश काळात प्रवेश करतो. निर्माता स्वतः निर्मिती बनतो. हे खूप मोठं विधान आहे. पण का? त्यांचं ध्येय काय आहे? त्यांचे अंतिम ध्येय हे अवकाश काळातून पापाला आणि त्याच्या परिणामांना म्हणजे दुःख आणि मृत्यूला पूर्णपणे काढून टाकणे आहे. ही एक प्रकारची रिस्टोरेशन किंवा पुनर्स्थापना प्रक्रिया आहे. जी गोष्ट अपूर्ण झाली होती तिला पूर्णत्वास नेण्याची ही दैवी योजना आहे. म्हणजे हे सगळं एका मोठ्या दुरुस्तीच्या कामासारखं आहे. हो, असं म्हणायला हरकत नाही. ह्या प्रक्रियेत ते पापाची किंमत स्वतः चुकवतात आणि मृत्यूवर विजय मिळवतात, जेणेकरून संपूर्ण निर्मिती तिच्या मूळ परिपूर्ण अवस्थेत परत येऊ शकेल. पण मग ह्या योजनेचा शेवट काय आहे? अंतिम स्थिती कशी असेल? स्रोत याबद्दलही स्पष्टपणे सांगतो. अंतिम स्थिती अशी वर्णन केली आहे की जेव्हा पाप नाहीसे होईल आणि मृत्यूवर विजय मिळवला जाईल, तेव्हा देवाचा दुसरा अंश हे परिपूर्ण झालेले अवकाशकाळ देवाच्या पहिल्या अंशाकडे म्हणजेच पित्याकडे परत सोपवतील. आणि मग अशी स्थिती येईल की देव सर्वांमध्ये सर्व काही होईल. ऑल इन ऑल. देव सर्वांमध्ये सर्व काही होईल याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो का की आपण सगळे म्हणजे माणसं आणि इतर जीव देवात विलीन होऊन जाऊ? आपलं वेगळं अस्तित्व, आपली ओळख संपेल का? जसं नदी समुद्राला मिळाल्यावर स्वतःचं अस्तित्व गमावते तसं? नाही. आणि हा मुद्दा स्रोत अगदी आवर्जून स्पष्ट करतो. हा खूप महत्वाचा फरक आहे. निर्मित जीव हे निर्मितच राहतील. ते देवात विलीन होणार नाहीत किंवा ते स्वतः देव बनणार नाहीत. त्यांची वैयक्तिक ओळख कायम राहील. पण ते पापाच्या शक्यतेपासून पूर्णपणे मुक्त होऊन देवाच्या प्रतिरूपात परिपूर्ण होतील. ते देवासारखे होतील पण देव होणार नाहीत. अच्छा, निर्माता आणि निर्मिती हा फरक कायम राहील. देव सर्वांमध्ये सर्व काही होईल याचा अर्थ असा की संपूर्ण निर्मितीमध्ये देवाच्या इच्छेशिवाय, त्याच्या प्रेमाशिवाय आणि त्याच्या चांगुलपणाशिवाय दुसरं काहीही उरणार नाही. तर आजची चर्चा खूपच सखोल होती. आपण देवाच्या अनंत शाश्वत विश्वात आणि आपल्या मर्यादित अवकाश काळाच्या विश्वात काय फरक आहे हे पाहिलं. आपण हेही समजून घेतलं की काळाची संकल्पना देवासाठी आणि आपल्यासाठी किती वेगळी आहे. आपल्यासाठी ती एक वाहणारी नदी आहे, तर देवासाठी तो संपूर्ण प्रवाह एकाच वेळी दिसणारा आहे. आणि या सगळ्या तात्विक विचारांच्या मागे एक मोठी योजना आहे. ती म्हणजे निर्मितीला तिच्या परिपूर्ण अवस्थेत पोहोचवणे. हो, आणि हा दृष्टिकोन आपल्या वास्तवात अस्तित्व आणि काळाबद्दलच्या दैनंदिन समजुतींना एक मोठं आव्हान देतो. सामान्यतः आपण अस्तित्वाला म्हणजे भौतिक नियमांच्या चौकटीत पाहतो. विश्वाची निर्मिती एका अपघाताने झाली आणि आपलं अस्तित्व म्हणजे निव्वळ योगायोग आहे असं मानण्याकडे अनेकांचा कल असतो. पण हा स्रोत अस्तित्वाला एका मोठ्या शाश्वत चेतनेमध्ये सामावलेली एक हेतुपूर्ण गोष्ट म्हणून पाहतो. बरोबर. आणि यामुळे जीवनातील दुःख आणि उद्देशाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा मार्ग मिळू शकतो. आणि मला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे या स्रोतामध्ये असलेला प्रामाणिकपणा. यात अनेकदा मान्य केलं आहे की धर्मग्रंथांपलीकडील गोष्टींवर केलेले विवेचन हे केवळ एक तर्कशुद्ध अनुमान आहे, अंतिम सत्य नाही.
आणि ह्यातूनच माझ्या मनात एक शेवटचा प्रश्न येतो, जो आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार म्हणून मी सोडून देऊ इच्छितो. जर आपले हे संपूर्ण विश्व, आपलं अस्तित्व खरंच देवाच्या मनातील एका विचारासारखं किंवा स्वप्नासारखं असेल, तरी ज्याला चेतना आणि निवड स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर आपल्या स्वतःच्या चेतनेचा, आपल्या निवडींचा आणि आपल्या छोट्याशा आयुष्याचा नेमका उद्देश काय असू शकतो? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.